खूप दिवसांनी मी अशी तयार झाले होते आणि स्वतःलाच आरशामध्ये बघत होते. रोजच्या कामातून स्वतःला म्हणजे वेळ देणं काही जमतच नाही. आता मला जायचं होतं बाहेर कुठे, तुम्हाला पुढे सांगतेच. त्याआधी माझा उपवास होता, त्यामुळे माझ्यासाठी फराळासाठी केळी आणली होती. त्यानंतर मला या साडीवरचा खूप दिवसापासून ब्लाऊज शिवायला टाकायचा होता. त्याचा आज मुहूर्त लागला, तर तेच मला शिवायला टाकण्यासाठी बाहेर जायचं होतं. आता इथे छान छान अशी तयार झाली. आता मला साधंच राहायला आवडतं, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा मी अशीच साधी दिसते. त्यानंतर मला पिल्लूसाठी पण थोडीशी शॉपिंग करायची होती. त्याच्यासाठी मला मंकी कॅप बघायची होती, पण ती काही त्याच्या साईजची मिळाली नाही. त्यामुळे आम्ही तिथून रिटर्न निघालो आणि ब्लाऊज वगैरे शिवायला टाकला. त्यानंतर हे रस्त्यातच मंदिर आहे. आता खूप दिवसापासून या मंदिरामध्ये यायचं होतं. मंदिर आहे हे मला खूप दिवसापासून माहीत होतं, पण इथे यायचा काही योगच आला नाही. फायनली आज योग आला आणि माझा आज उपवाससुद्धा होता, त्यामुळे मला खूप छान असं वाटलं. हे तुळजापूरच्या आईचं मंदिर आहे. इथं दर्शन वगैरे घेतलं. त्यानंतर थोड्या वेळ मंदिरामध्ये बसलो. त्यानंतर इथे बाहेर शाळा होती, तर काही शाळेतले मुलं मुलीसुद्धा इथं खेळत होते. मला माझे शाळेतले दिवस आठवले. खूप छान वाटतं की नाही कधीतरी आपले शाळेतले दिवस आठवले की खरंच ते दिवस खूप मस्त होते. तुम्हाला असे शाळेतले मुलं मुली बघितल्यानंतर तुमचे शाळेतले दिवस आठवतात का? मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर घरी जाण्यासाठी निघालो. आजसाठी एवढंच होतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब